नमस्कार. मी गुलाबराव खंडागळे, तंत्र समन्वयक, संभाजीनगर या भागातला. आज आपण बघत आहो की साबर कांड म्हणजे अर्थात कुंपणासाठी, कुंपण, शेताच्या कुंपणासाठी साबर. आणि हे साबर जैविक कुंपण आहे बरं का. आणि आता आपण बघत आहोत साबरेचं कुंपण. यावरती पाणी फाउंडेशनने एक शेतीशाळा घेतली आणि नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्पांतर्गत याची माहिती शेतकुंपणासाठी अतिशय सुंदर आहे. आज बघत आहोत आपण. आणि मगाशी जी पहिली शेतीशाळा झाली की जैविक कुंपण, आणि जैविक कुंपणामध्ये साबर आणि साबरकांड, आमच्याकडे साबरकांड म्हणता याला. आणि हे साबरकांड ज्यांना जंगली पशुचा त्रास आहे आणि शेतपिकाला तर पाहिजे, मग त्या शेतीशाळेला, पाणी फाउंडेशनच्या शेतीशाळेला मी हजर होतो, माझे शेतकरीसुद्धा हजर होते. पण रस्त्यानं जात असताना वेरूळच्या घाटामध्ये, खुलताबाद तालुका आणि वेरूळचा घाट, इथं हे भरपूर साबर आहे बरं का. याला साबरकांड म्हणतो आम्ही. आणि साबरेचं असं एक चांगलं कुंपण शेताला झालं एकदा की पशु, हरणा, कोले, लांडगे, डुकरं असे येत नाही बरं का. मग हे मला दिसलं. मग यावरती ज्यांना शेतकऱ्याला हे पाहिजे असेल त्यांनी आपल्या शेताला, जी शेतीशाळेप्रमाणे लागवड झाली की शेतीशाळा पाणी फाउंडेशन की लागवड शेताच्या बाजूला, आणि साधारण 2 ते 2.5 फूट पेरं साबरेचं, असं हे लागवड या दिवसामध्ये करावं शेताच्या बाजूला. आणि समूहानं केलं तर अतिशय आनंद. मग आपण बघत आहो, हे समूहाने घेऊन गेला एक जण तरी आनंद होईल. यासाठी हे साबरेचं पेरू किंवा साबरेचं कांड मिळण्यासाठी एकमेव ठिकाण खुलताबाद तालुका आणि घाट आहे तो वेरूळचा, म्हणजे लेण्याच्या बाजूला जी वेरूळची लेणी आहे तिथं आहे साबरेचं कांड. आणि भरपूर असं या डोंगराला मोठ्या प्रमाणात आहे बरं का. तरी हे आज मी दाखवण्याचा प्रयत्न केला आपल्याला. आणि साबरेचं कांड आणि शेतकुंपणासाठी शेतकऱ्याचं म्हणजे खूप मोठं हैराण होतं. त्यासाठी हे शेतकुंपण म्हणून एक आहे. नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्पांतर्गत जी काही गावं आहे त्यांनी ह्या शेतकुंपणासाठी मिळण्यासाठी आपल्याला एक वेरूळच्या घाटामध्ये, तालुका खुलताबाद इथे हे ठिकाण आहे. वेरूळचं दर्शन होईल, लेणी बघणं होईल आणि साबरेचं कांड नेणं होईल. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.